आली काय? दिसला काय घराचा रस्ता तुले? हा, आता कोण आली? तू तर म्हणे आता येत नाही म्हणे. मी म्हणे कुठं जाऊ मग मी? आपल्या घरी नाही येऊ तर कुठं जाऊ? अहो मी सरप सोडा आणायला गेलते, तुम्हाला माहित नाही काय? तुम्हीच तर म्हणे कपडे धुवायचे आहे म्हणे. तर मग तुम्हाला म्हटलं मी सरप नाही म्हटलं कपडे धुवासाठी घेऊन येतो म्हटलं. आणि तुम्ही तिथं काय म्हणते तर काडी घेऊन आली मला मारासाठी. हा, लोकांसमोर मारता काय मला आता? आई काही बोलता काय होतो? आपल्या घरीच तर आहे, सरप आहे, साबण आहे, सगळंच तर आहे. हे पाय मी चालली आता कपडे धुवासाठी. चोमडी पोट्टी इले कोणा सांगितलं मनात बोलायला? बाई तो सरप चांगला नाही आहे, बाबाचे कपडे निघत नाही मग त्यानं. म्हणून हे सरप आणायला गेली होती मी. तर त्या काकूचं कणी दुकान बंद होता, म्हणून तिथे गेली त्याच्या घराकडे. घरी भेटन म्हटलं तर घेऊन येतो म्हटलं. तर त्या तिथे बसल्या होत्या. त्या आबाजी नाही काय त्यानं उघडलं म्हणते दुकान आज. आता सरपई खराब ना चांगला यायला लागला काय? पाणी बनवतं काय आता? हा, ते हिंडणंच बंद करतो मी रंजू. तुला सांगितलं आता का तू दिसली म्हणे बाहेर तर ते तंगडे तोडल्याशिवाय मी राहणार नाही म्हटलं. लक्षात ठेवतो तू फक्त आता हिंडानी दिस म्हणे. घरातले कामं तसेच ठेवतो आणि गावात फिरतो तिकडे. ते एवढीशी पोरगी कपडे धुवायला चालली आणि माय गावात फिरून राहिली. हा, तिले म्हटलं मी बाई म्हटलं राहते मग म्हटलं. हा, घालाले कपडे नाही तिले वाटलं बापाने बाप इथं बसला आहे उघडा नागडा बरं दिसते काय हे? तुला समजत नाही? 3 दिवसापासून कपडे धुवून राहिली बाई, टाकून ठेवून दिले तिथं. बोलले तरी नाही करती. काय घालू मी आता? आता काय तुझे कपडे घालून जाऊ काय मी? मग काय करू आता? घरातच बसले राहू काय? तुमचं तोंड पाहू काय? एवढे चांगले आहे तुम्ही का तुम्हालाच पाहू मी? हा, आता एवढं वय झालं तरी का मला घरात कोंडून ठेवता काय तुम्ही? हा, तुम्हाला मी पहिलं सांगितलं मला कधी जास्त बोलत नका जाऊ तुम्ही. नाही तर मग म्हणान तुम्ही का काय झालं म्हणून रंजोय म्हटलं मी दबून राहणारी वहिनी. आई बाबा चुपचाप बसा ना. हो काय लावलं तुम्ही काव 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 घरात नुसतं? हा, मी धुतो कपडे. बाबा तुम्ही चुपचाप बसा बरं, बोलू नका बरं काही आईसोबत. नुसतं काय म्हणते तर परेशान करून राहिले. दोघंचे दोघं एकसारखे लागून गेले माय मांग. बाई तुझ्या मागं काही लागलो मग आम्ही? हे तुझ्या माईला सांगून राहिलो ना समजून. कारण का ते ऐकून नाही राहिली ना. तिले मला पाहायला हिंडा लागून राहिलं. किती ठिकाणी फिरलो मी माहित आहे. फिरलो सगळ्या इकडे. तेव्हा कुठं मी तिथं पोहोचलो ना. म्हटलं आज तर बरं झालं रंजू मध्ये कांताबाई आली घरात आडवी मले, नाही तर तुला आज मी मारल्याशिवाय राहिलोच नसतो. चिंके राहू दे ते कपडे गिपडे धुवायचे, धुतो मी. यायले काय आहे रोज रोज तोच धंदा? आज घरी आहे म्हणून हे एवढं करून राहिले. कामाला जातो रोज तवा नाही म्हणत घरी राह म्हणून. कारण जो एखाद्या दिवशी घरी राह तवा म्हणते काय पैसे पाहिजे मग यायले. माझ्या पैशाचा तर मोठा लोभ सुटते तुम्हाला. पैसे घेऊन घेता माईवाले. हा, आता तुझ्याच पैशानं भागून राहिलं सारं. मी तर काही काम करतच नाही. तुझ्याच्यानं होते ना सारं पुरं. तुम्हाला किती डाव सांगितलं पोरी समोर बोलत नका जाऊ म्हणून. ते पोरगी काय म्हणून अशा ना अशीच बोलणं शिकनते. मग तुम्ही काय काय बोलता बापा? आणि लोकांच्या समोर मारायला याची काय गरज होती हो मला तिथं? तू अशी करशील ना रंजू तर मी असाच करून म्हटलं. काय करू काय घालू मी आता सांग बरं? आता मला म्हशीसाठी चारा आणायला जाणार आहे जंगलात. काय घालून जाऊ? हे घालून जाऊ काय मी? हा, हे सुटलं म्हणजे काय तसाच फिरू काय जंगलानं? थांबा आता धुतो. आज धुवून देतो कपडे तुमचे. जाय धुई धुशील नाही तर कोणाला सांगशील मग? शांते आज काही काम आहे का तुला? का रिकामी आहे आज? कशी रिकामीच आहे मी आज. कोण काय म्हणत होते? काही काम आहे का तुम्हाला माझ्यासोबत? काम म्हणजे काल हवा सुटली वारा धुवून सुटलं. किती आंबे कळले झाडाचे माहित आहे तुले? ते आंबे याचा नाही लागत काय आता? येचून टाक. खपत असन तर इकून टाक गावात, नाही तर मग खुला करून घे त्याच्या. माय लय नुकसान झालं असं ना. हा, लयच गळले असं नाही? सांग बाई. म्हटलं आता यंदा चांगला लय मोठा आंबा येते म्हटलं. चांगला पैसा बनते म्हटलं यंदा. नाही पाडावर आले असते मग इकले असते तर पैसाही बनला असता साजरा. मग नाही तर काय. पण आता काय करू शकतो आपण? वरचेवाल्याच्या समोर चालते काय आपली काही? आता हवा धुवून आली. पहिले तर काय म्हणते वानेराईनं जोर केला तेनच खाल्ले. आता राहिले सुईले होते ते झाडाची काही खाली गईले. आता आहे थोडेफार, जास्त काही राहिले नाही आता. नाही तर एवढा आला होता आंबा तर आता अर्धाच झाला समज ना. मग कावा एवढे आंबे खपन कुठले नसन काही ते साजरेच आहे काय? साजरेच आहे, खराब नाही झाले. मस्त आंबे आहे. काही येचून ठेवले माझ्या झाडाखाली तिथं. अन काही आहे अजून तिथं. तर ते येच वाच करू आपण दोघं जण आणि घेऊन जातो एखाद्या टोपल्यात गावात इकाले. ठीक आहे. असं करू काय 2-3 पोट्टे घेऊन घेऊ काय गावातले सोबत? पिंकी गिंकी यायले घेऊन घेऊ काय? ये चाले घेऊन दे मोठमोठे आंबे त्याइले. घरी असन लेकर अन काय लेकर घेत बसतं फालतू. त्याचे मायबाप अजून कल्ला करण. बरं ठीक आहे, चला मग दोघच जण येचून घेऊ. अशी किती कसन? अहो सोकाऱ्याला कोण नाही सांगितलं ये चाले? सोकारी कायसाठी ठेवलाय बाबा तिथं? तो काय फक्त बसायलाच ठेवला काय? तो गावात गेला, त्याचं कोणीतरी मेलं म्हणते, तर तो गेला मौतीवर. तर आता आपल्यालाच करायला लागेल ना. तोपर्यंत पडले ठेवतं काय तो 2-3 दिवसांनी येईन तोपर्यंत. बरं ठीक आहे ना, येतो. पण मी पहिले कोणी गावातून येतो बाजाराशी. आता कायले जातं गावात? काय काम आहे तुला आता गावात? उठली पडली निरी गावात, उठली पडली निरी गावात. तुला घरातले कामं दिसत नाही पण शांते नाही? आपल्या घरी आता लग्न आहे त्याच्याही कामाने दिसून राहिले तुले, फक्त गावात. अहो तर गावात मी रिकामी नाही चालली हो. आता मी झाली त्या शिलाच्या घरी. तिनं त्या दिवशी तिच्या घरी गॅस आणला कोणी. तर ते म्हणे शांताबाई येतो म्हणे. मी म्हणे पैसे देऊन देईन म्हणे तुले. आता त्या दिवशी गोपालनाथ दिले होते पैसे. मग आता ते म्हणे मी घरी आणून दिल्यापेक्षा तू येतो म्हणे. पिंकीच्या बाबाने रात घरी तेव्हा
तिनं मला आज बोलावलं म्हणून चालली होती. शांते, पैसे काही कुठं पळून चालले नाही, पण माहित आहे आपलं जे नुकसान होते ना ते भरपाई नाही निघत म्हटलं. ते आंब्याला डागडूग लागले तर कोण घेऊन देईल मग? त्याच्यापेक्षा पहिले येचवाच करून विकून टाकू. दिन असते बाई पैसे आणून कुठं जाणार आहे ते पैसे? बरं बा ठीक आहे मग, चला मग. माधुरी, ओ माधुरी, एखादा झोरा आण बरं तिकडून. याकून जरासंही हलणं नाही होत काय? हा, सुनीले तरात देतं जेव्हा पाहिली तेव्हा. जरासं जाव आपलं 2 पावलं अंदर गेली असते आणि आणला असतं जोरात. पण नाही, सून आहे तर तिले कोण खेवानं? तुम्ही मोठं लक्ष देता बाबा घरात, एवढं काही लक्ष द्यावं लागते. आता मै सून, मी काय तिला 2 कामही सांगू नाही. सांगा काम, मी असं म्हणत नाही का काम सांगू नका म्हणून. पोरगी आहे मग घरात, तर पोरीले काऊन आवाज नाही दिला तुम्ही? कामाच्या वेळेस काऊन बरोबर सुनीलेच आवाज देता? तेव्हा नाही देत तुम्ही पोरीले आवाज. अन काही आणलं म्हणजे बरोबर पोरीले आवाज देता. असं नका करत जाऊ. बस बापा, तुम्ही तर काय म्हणते, हर गोष्ट पकडता माईवाली. हा, काही गोष्टीवर दुर्लक्षही करत जा. एवढं केल्यानं जमत नसते. आई, हे घ्या झोरा. कुठं चालला तुम्ही? बाजारात चालल्या काय? नाही हो बाई, बाजारात नाही चालली. हे ते बाबा म्हणते आंबे पडले म्हणते हवेनं. काल हवा एकदम सुटली होती का नाही, तर ते येचून आणतो म्हटलं. तर खुला करशील काय तू काही? ठीक आहे ना आई, करून घेऊ ना, खुला करून घेऊ. अन मग एवढ्या मोठ्या याचं काय करू? नाही एवढे याचं खुला करू काय आपण? अरे काय करायचं आहे काय नाही मग विचार करत बस जा. पहिले वावरात चला, ते याचा लागते पहिले. चला आता, इथं गोष्टीचा बाजार काही करू नका. चला बरं लवकर. शांता काकू, कुठे चालल्या तुम्ही? हाव शांताबाई, कुठे चालली तू? अव शिला, मी चालली वावरात. आंबे गळले म्हणते, हवादून सुटलं होतं ना काल, तर आंबे गळले म्हणते बा. शांताराम भाऊ म्हणते तुमचे, तर चालली म्हटलं येच आणतो म्हटलं आज ते. तुले म्हटलं होतं शांताबाई माझ्या घरी ये जो म्हटलं पैसे न्यासाठी, तर तू आलीच नाही. पिंकीचा बाप घरी नाही राहत ना, तेव्हा म्हणतच तुम्ही येऊन जाय म्हणून. त्याला माहित नाही पडलं पाहिजे बिचारे पैसेचं, म्हणून म्हणतो. तर आता तू आली नाही म्हणून मीच येऊन गेली. मी म्हटलं चल मीच चालली जातो शांताबाईच्या घरी. आता ह्याही नाही म्हटलं घरी, तर मीच देऊन येऊन जातो म्हटलं. अहो तर पैसे कुठं चालले होते व? हा, पळून जाते काय पैसे? आता कसं आहे बाई, आता येईन मला म्हटलं बघतात चल म्हणे शांते, मग तेच ऐका लागलं. नाही तर मग माणसालाही राग येते अजून, आणि आपल्याही पिकाचे नुकसान होते नाही काय. ते म्हणे पैसे कुठं जाते काय म्हणे, मी तुझ्याच घरी येऊन राहिली होती. पैसे कुठं जात नाही शांताबाई, पण माझ्या घरचा माणूस असा आहे म्हटलं, दारू तर पेत नाही, पण त्याला पैसे दिसले का तो पैसे सोडतही नाही. जुवा खेळते मग जाऊन. मग मग मी तू सांग, तुझ्यासाठी द्यायला पैसे ठेवले आणि ते पैसे जर तो घेऊन गेला असता जुवा खेळायला, तर मग काय केलं असतं मी? कुठून आणले असते तुला द्यायला पैसे? आता तू एक काम कर, माझ्याजवळ काही पैसे देऊ नको. मी चालली आता वावरात, तू जाय घरी, माधुरी जवळ देऊन दे पैसे. तिला सांगून दे जो, हे म्हणा गॅसचे पैसे होय म्हणा. ठीक आहे ना शांताबाई, तू म्हणशील तसं. पण शांताबाई मला 2-4 आंबे दे जो बा, असेच खासाठी. अहो मी आंबे एकासाठी सांगून राहिली आता, तर ठीक आहे ना, तू नको देजो पैसे, तुला देईन मी. 2-4 आंबे घेऊन घेजो. शांता काकू, मी येतो ना शांता काकू वावरात आंबे येण्यासाठी. तू कायले जात? काही काम आहे का तुला तिथं जायचं? काही नको जाऊ, त्याच्या सोबत येसू दे त्याले आंबे. आई जाऊ दे ना व, आई जाऊ दे ना मला शांता काकू सोबत. मी जातो ना, शांता काकूला यायचं लागतं ना. आपल्या घरच्यासाठी जास्त नाही आणत नाही, 2-4च आणून नका म्हटले तेवढे. जाऊ दे ना आई. चाल व पिंके, चाल घेऊन जाऊ दे वशिला, नेऊ दे ना घरी असन तर काय हरकत आहे. जाऊ दे, ते ये चालले काले आंबे. असं करजो पिंके, तू येत जाऊ त्या घरच्यासाठी, घेऊन येजो तुला जेवढे लागते तेवढे. शांताबाई पोट्टीचं काय म्हणून म्हणतो मी, नाही तर काय ते म्हटलं असतं. मग तू लक्ष ठेवजो गड्या, नाही तर तू राहशील आंबे येस नेत, आणि हे कधी कुकडे हिंडण वावरात. आणि कसं आहे, कुठं हिर राहते कुठं काही राहते, काही सांगता येते काही चुकाट्याचं काय ते गुसावीनं. आई मी काही नाही करत ना आई, मी शांता काकू सोबतच राहीन ना, शांता काकूच्या मागच राहीन ना मी. देऊ दे जाऊ दे, येऊ दिले तो म्हणते लेकरू. लेकराचं मन असते बाई याचं, घेऊन जातो तिले. शांताबाई पण ते जेवली नाही ना व, बिना जेवल्याचीच आहे ती. असं कर, एखादी भाकर बांधून दे दिले, काय पाहिजे तर दे बांधून, अंदराशी भाजी बांधून दे, जेवण दे तिथं बसून. पाणी तर आहेच तिथं, पाण्याची नुकर नाहीये. नाही घेतला आमच्यासाठी डब्बा, नाही तर मग राहू दे आमच्या याच्या सपात ते लहानसं लेकरू किती काही नशी. नाही शांता काकू, मी माझ्या घरून आणतो ना डब्बा, आणतो ना माझ्या डब्बा घेऊन येतो शांता काकू मी. अहो नाही आणलं पिंके तरी चालते, घेतला तर मी आगळ पगळ डब्बा घेतलाय, काही चिंता करू नको. चल जेवण होते तू याच्यातच, जा बाप्पा मग आता. आणि शांताबाई लय मोठं काही देजो नको, 2-4च देजो, नाही तर मग हे येचन तेवढी म्हणशील का घेऊन जाय. नेऊ दे ना व, काय नाही आता. आता गईले आहे बाई, आता वरच्या वाल्यानं तर नाही तरी मार बसवलाच. मग आता काय करता, खाची वस्तू आहे तर कोणी खाणारच आहे, खाऊ दिले काले. कुठं काय शांताराम भाऊ, कुठं निघाले जोडीनं? काय शांता वहिनी, आताही बा जोडीनच फिरता काय? काय करावं आता, वरच्या वाल्यानं जोडी बांधली तर जोडीनच फिराव कनी. आता म्हटलं जावं तर कुठे जावं तर जोडीनच जाऊन जोडीनच यावले काले.
हो हेही बरोबर आहे. कुठं चालले म्हटलं, कुठं निघाले? बाजाराला चालले काय दोघे जण? नाही ना गा गंगाराम, बाजाराला कायले चाललो? काऊन काल हवादून सुटलं तर आंबे नाही गळले काय? ये तर वावरातले गळले असन मी. तुम्ही येचत गिचत काय? हो माय भीन गळले ना. येसले मी कालच येचून गिचून किंडले झाडाखाली. काय करता आता, माया झाडाचे आंबे काही जास्त मोठे झाले नाही, लहान लहानच आहे. तुमच्या इथचा आंबा वाढला हो, निदान इकाच्या तरी कामी येते, काही कराच्या तरी कामी येते. माझ्या घरचा एवढा लहान आहे तर सध्या काहीच कामी येत नाही, म्हणून मी तसाच गंजलून ठेवून तो. हो जरासा मोठा असला तर कामी येते, त्याच्यासाठी चाललो आम्ही. येचून घेतो म्हटलं, खपला तर इकून टाकून आपल्या गावागिवात एखादं दुकान लावून इकून टाकून. घेतला लोकांना तर घेतला. खपते ना खपते, शांताबाईनी काऊन नाही खपत? नाही इथं खपन तर बाजार आहे, उद्या बाजारच आहे. बाजाराच्या दिवशी दुकान लाव जा म्हणा शांताराम भाऊले, इकून टाक जा म्हणा. शांताराम भाऊ दुकान लावणारी होय काय? शांताराम भाऊ तर काय म्हणते तर दुकानात बसन नाही, या कामाने इकत म्हटलं ते सारा इकून सारा वाटून देईन तसंच. असे शांताराम भाऊ आहे. चाल ना, आता इथं काय गोष्टीचा मांडो करून राहिली. घरून तर मला काढून आणलं मोठं यानं. आता इथं उभी राहून गोष्टी करशील काय का? चालतो. आता कोणी भेटलं तर बोलूही नाही काय? काय म्हणू? कावा तिकडे बोलू नका माझ्यासोबत, चालली मी, अर्जंट काम आहे मला वावरात, असं म्हणू काय ते? झालं ना बोलणं आता, चाल ना मग. बरं चला येतो बा मग, उशीर होते मग आम्हाला जायला तिकडे. हो हो या. गाडी गिडीने जात काय, पैदलच निघता काय दोघे जण? हो पैदलच जाऊ म्हटलं बा आता. कायले पैदल जाता? चला मग माझ्यासोबत, मी तर चाललोच आहे वावरात. दोघांचं येणं होते. चला आपल्या गाडीवर, जागाच जागा आहे. गंगाराम भाऊ घरी गेल्यावर अजून गंगाबाई बोलन ना मग, शांताबाईला नेलं काय म्हणून गाडीवर बसून. हो बाबा तुमचं काही खरं नाही आहे बाबा, मी नाही येत तुमच्या गाडीवर, तुम्हीच जा. जातो आम्ही दोघं नवरा बायको पैदल पैदल. शांताबाईनी तुम्हाला काही नाही म्हणत ते आहे ना शांताराम भाऊ सोबत, मग काही एवढी चिंता करता. चला पैदल नका जाऊ, पाहून घेईन मग मी ते काही म्हणत. काकाजी मी आहे ना सोबत शांता काकूच्या, मग मी कुठं बसन? असं तू आहे काय? मग नाही मावणार एवढे जण नाही. बरं राहू द्या गंगाराम भाऊ, आम्ही तिघ जण येतो पैदल पैदल. बरं बा ठीक आहे मग, आता येतो म्हणतात चालतो मग मी समोर समोर. हो येतो का, येतो आम्ही मागच येतो. अन का बे हरभरा गिरभरा सांगत नाही काय? सांगितलं गिंगतलं मजूर गिजूर सांगितलं नाही ना बा? शांताराम भाऊ मजूर कुठं भेटला? पाहतो म्हटलं आता 2-4 दिवसात. म्हटलं घेतलं ना गंगाले पाय, म्हटलं बाया म्हटलं, पण आता गावात काही बाया 2-4 जणी आहे फक्त. मग आता कुठून आणा, बाहेर गावून आणा लागेल मजूर. आपल्या गावातला मजूरच तसा आहे, काय म्हणते तर परक्याच्या इकडे जाते आणि आपल्या गावातल्या लोकांच्या वावरात जात नाही, असा मजूर आहे आपल्या गावातला. रोज जास्त पाहिजे त्याले, महाग रोज वाढून द्या म्हणते, अशा म्हणते बाया. वाढून द्या म्हणजे काय, आता त्याला लुटून द्या वावर शेत? काही आहे बाया तर वाढून द्या वाढून द्या. अरे जेवढा 4 चौकाचा घेतात तेवढा आमचा घ्या म्हणा. बरं जाऊ द्या आता, मजूर भेटला म्हणजे 10-20 इकडे का तिकडे करून काम करून घेणार आहे ते आपल्याला. कुठं करता 2 दिवसासाठी तर काम असते, त्याच्यासाठी 10-20 रुपये करून काय करता सांगा? जिकून तिकून पाहिलं ना तर मायबीन कास्तकाराचंच मरण आहे म्हटलं शांताबाईनी. इकून मजूर मारते, तिकून वरचा मारते, इकून सरकार मारते. ना भाव भेटत त्याले, ना पीक येत त्याचं बरोबर. काय करावं आता, काही समजत नाही बा. आता काय करता गंगाराम भाऊ, काही म्हटलं काही केलं तर शेतकऱ्याला शेती करण्याशिवाय तर काही पर्याय आहे नाही. त्याला आपल्या पोटापुरती म्हणा, आणि तो आहे खरा म्हणून आज जग जगून राहिलं त्याच्या भरोशावर. पण नाही समजत आता लोकांना, तर काय करावं त्याचं आता? बरोबर आहे शांताबाईनी तुमचं. असं आहे बा. मग आता जातो आम्ही चाले. आता बाकीचं पाहू आपण उद्याच्या व्हिडिओत, नाही काय? भेटू मग आपण आता उद्या. तोपर्यंत शांताबाईचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि हाईप पण देत जा, हाईप द्यायला विसरत नका जाऊ, कारण शांताबाई तुमच्या हाईपची, तुमच्या कमेंटची, लाईकची, सगळ्याची वाट पाहते बरं. चला मग भेटू आपण आता उद्या.